नमस्कार. कुक विथ शीतलमध्ये आपले मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत शेवयांची खीर. अगदी सोप्या पद्धतीने खीर कशी बनवायची हे आपण या भागात बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेत आहे. यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स छान भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. मी इथे काजू, बदाम व बेदाणे घेतले आहेत. आपण हे छान तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आपले ड्रायफ्रूट्स छान भाजले आहेत. ते मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे. आता आपल्याला यामध्ये शेवया भाजून घ्यायच्या आहेत. मी ते रोस्टेड शेवई घेतली आहे. अगदी सगळ्यात बारीक साईज असते त्या साईजची शेवई घेतली आहे. ही भाजलेली असते तरी पण आपल्याला तुपामध्ये याला आणखी 5 मिनिटासाठी छान ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचे आहे. आपल्याला कलर थोडा डार्कच ठेवायचा आहे, यामुळे खीर छान तयार होते. आपल्या शेवया देखील भाजून झाल्या आहेत. मी त्या साईडला काढून घेते. आता मी एका कढईमध्ये 1 लिटर दूध घेतले आहे. आपल्याला याला छान एकसारखे हलवत उकळी काढून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला याला एकसारखे हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून दूध खाली करपणार नाही. आपल्या दुधाला छान उकळी आली आहे. थोड्या वेळासाठी याला छान दाट करून घेतले आहे. आपल्याला दूध जास्त आटवायची गरज नाही. एक थोडा वेळ छान उकळी आणली की त्याला दाटसरपणा येतो. आता त्यामध्ये मी शेवया ॲड केल्या आहेत. शेवया आपल्याला छान एकसारखे हलवत दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी 1 वाटी खवा घालत आहे आणि आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. आता हे छान मिक्स करून घेऊ. खवा या दुधामध्ये छान मिक्स झाला पाहिजे. आपण याला असेच एकसारखे हलवत अजून थोडा वेळ शिजवून घेऊ. आपण यामध्ये खव्याचा वापर केल्यामुळे आपल्याला खीर जास्त वेळ आटवून घ्यायची गरज नाही. आता यामध्ये मी 1-1.5 वाटी साखर घालून घेत आहे. तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे. खीर करताना मात्र आपल्याला छान एकसारखे हलवतच याला घ्यायचे आहे, नाहीतर आपले दूध खाली करपू शकते. त्यामुळे आपल्या खीरीला देखील करपट असा वास येतो. आपल्याला याला छान उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, अगदी दाटसर खीर तयार आहे. आता यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे.
आपली खीर तयार आहे. मी इथे गॅस बंद करते आणि एक 10 मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपली खीर तयार आहे. अगदी परफेक्ट प्रमाण सांगितले आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा.